पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनानं नालासोपारा स्थानकात रांगेचा प्रयोग सुरू केला. मात्र गेल्या महिनाभरात याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. अनेक प्रवासी सूचनांचं पालन करीत नसल्यानं आता दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. वंदे भारत प्रमाणे सर्व लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी थांबे जाहीर करणारी उद्घोषणा प्रणाली सुरू करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तर प्रवाशांनी चालत्या गाडीतनं चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन देखील न्यायालयानं केलं आहे. संसदेच्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विषयक स्थायी समितीनं विमान सुरक्षेबाबत सुधारणांची शिफारस केली आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातल्या सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी असल्याचं निरीक्षण नोंदवलं. विशेषतः विमान सुरक्षेसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची गरज समितीने अधोरेखित केली आहे. राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. 24 मार्चपर्यंत 98 लाख टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे. कोल्हापूर विभाग साखर उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. यंदा एकूण साखरेचं उत्पादन 100 लाख टनांचा टप्पा ओलांडू शकतो. राज्यातील बीएड प्रवेशासाठीची सीईटी 27 मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी 1,10,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 3 दिवस राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात ऑनलाईन पार पडणार आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी पुन्हा बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं गेल्या 3 दिवसांपासून वनराणी तात्पुरती बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतोय. भारत आणि मॉरिशस या 2 देशांमधील सामाजिक वातावरण, मराठी अस्मितेचं नातं दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतंच मॉरिशसचा दौरा केला. यावेळी त्यांनी मॉरिशसमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मराठी समाजासोबत संवाद साधत आदर्श सामाजिक वातावरण निर्माण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. 2 एप्रिलला सकाळी 10 वाजता निवडणूक होईल. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर दोन्ही शिवसेनेनं बहिष्कार घातला होता. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय राडा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा आज होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचं नामकरण केल्याबद्दल राज्य शासनाचं अभिनंदन करणारा प्रस्ताव भाजपनं आणि शिवसेनेनं मांडला. तर शहरातील अतिक्रमण, नगरसेवकांना निधीचा मुद्दा यामध्ये गाजण्याची शक्यता आहे. अकोल्यातील मोठ्या राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात 41 वर्षांपासून सार्वजनिक रामजन्मोत्सव समितीच्या वतीनं रामनवमी साजरी केली जाते. शोभायात्रेत हजारोच्या संख्येनं रामभक्त सहभागी झाले. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये रामनवमीला झालेल्या विश्वविक्रमी महाआरतीचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. शहरात हजारो दिव्यांद्वारे महाआरती करण्यात आली. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 4,911 लोकांनी एकत्रित येऊन सामूहिक महाआरतीचा विश्वविक्रम केला. महाराष्ट्र कृषी विभागाला केंद्र सरकारनं वाढीव निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र कृषी विभागानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यानं 759 कोटींचा वाढीव निधी मंजूर केला आहे. यामुळे 1800 कोटींचं अनुदान वितरित झालेलं आहे. जालन्यातील परतूरमध्ये पेट्रोल डिझेल संपण्याच्या भीतीनं अनेक वाहन चालक गाड्यांमध्ये जास्तीचं पेट्रोल डिझेल भरून घेत आहेत. त्यामुळं एका पंप मालकानं थेट वाहन चालकांना आवाहन करत दुचाकीमध्ये 200 तर 3 आणि 4 चाकी वाहनात 2,000 रुपयांचंच पेट्रोल भरण्याचं आवाहन केलं. पुण्यातील भोर एसटी आगाराला 10 नवीन एसटी बस मिळाल्या आहेत. मात्र तरी ग्रामीण भागात जुन्या बसच धावत आहेत. वारंवार बिघाडामुळे बस रस्त्यामध्ये बंद पडत असून प्रवाशांचा खोळंबा होतोय. त्यामुळे ग्रामीण भागासाठी नवीन बस देण्याची मागणी नागरिक करत आहेत. कमला मिल परिसरात कर थकबाकीविरोधात कारवाई केली आहे. कर न भरलेल्या व्यावसायिकांच्या 2 मालमत्ता, 7 गाळे, वाहनतळ तसंच काही कार्यालय जप्त केले. तर काही भागातला पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला. राऊळगाव स्फोटातील आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या स्फोटातल्या मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. 1 मार्चला काटोल तालुक्यातील कंपनीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातील अजून 9 जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी घातली आहे. आता जन्मतः महिला असणाऱ्या खेळाडूच ऑलिम्पिकसाठी पात्र असणार आहेत. अमेरिकेनं गेल्या वर्षीपासून ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी घातली. न्यूझीलंडची स्टार ऑलराऊंडर अमिलिया केर हिनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलेला आहे. ओव्हलच्या मैदानामध्ये रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5व्या T20 सामन्यात अमिलिया केरनं अवघ्या 55 चेंडूंमध्ये 105 धावांची वादळी खेळी साकारलेली आहे.